बघा चा ऑक्सिडेशन नंबर कॅल्क्युलेट करायचा H2SO7 ओलियम मध्ये. तर कसा करायचा बेटा लक्ष द्या, सिंपल आहे. इथे काय करायचंय, इथं हायड्रोजन किती येतात, 2 आहेत. हायड्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर किती बेटा, 1 आहे. ओके, त्याच्यानंतर प्लस कोण कॅल्क्युलेट करायचा, 2x मानला बेटा याला, कारण एस किती येतं, 2 येतं. त्याच्यानंतर काय केलं बेटा, प्लस किती येतं बेटा, हे 7 येतं आणि याचा ऑक्सिडेशन नंबर किती असतो, -2 असतो. इज इक्वल टू काय बेटा, 0 आहे. इज इक्वल टू काय आहे, 0 आहे. लक्ष द्या, सिंपल आहे. पण आता काय करायचं माहितीये का, आता 2 इथं किती, तिथं 2 बे 1 बे प्लस इथं काय घ्यायचं, 2x. आता काय बेटा, 7 2 14, काय येतं 7 2 14, पण इथे येणारच चिन्ह काय आहे बेटा, मायनस असेल. मायनस काय आहे, 14 आहे. हा काय तुमचा प्लस आहे, हा काय मायनस आहे. मग लिहिताना कसं लिहायचं माहितीये का, 2x मायनस किती येतील बेटा, 12 येतील. काय येतील, मायनस काय येतील, 12 येतील. आता मला सांगा, इथं जर आपण x बरोबर काय केलं, कारण हा 2 जर 14 मधून गेले तर किती राहतात, मोठ्या संख्येचे -12च राहणार येतं. 12 भागिले किती बेटा, 2 बे 1 बेस बेसकम 12 इज इक्वल टू काय येतं बेटा, 6. म्हणजेच काय, x बरोबर +6 येईल बेटा. काय येते, x बरोबर +6 म्हणजेच काय आहे बेटा, s बरोबर काय येते, +6 ऑक्सिडेशन नंबर आहे. चालतंय.